दुसरा जो भाग आहे नेहमीच जिल्हा परिषद कृषी विभाग हा नेहमीच यामध्ये पुढाकारानं भाग घेतो आणि त्यामध्ये आपल्या जिल्ह्याच्या जे तालुके आहेत 11 तालुके त्या तालुक्यामध्ये जे आपले उत्कृष्ट शेतकरी आहेत जे आपले शेतकरी वर्ग जो आहे तो पुढे यावा आणि त्यांनी केलेले जे त्यांचे जी शेती आहे ते शेतीची त्यांनी केलेली लागवड आहे त्या लागवडीमध्ये उत्पादित केलेला तो त्यांचा माल आहे तो मालाचा एक भाग म्हणून हा जो आपला कराड कृषी प्रदर्शन आहे त्या मालाला एक उठाव यावा त्या मालाला त्यांचं सगळ्या शेतकऱ्यांपर्यंत पोहोचावं हा दृष्टिकोन ठेवून जिल्हा परिषद कृषी विभाग जो आहे शासनाचा आपला जिल्हा परिषद कृषी विभाग जो आहे तो त्या सर्व तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांचा जो उत्पादित केलेला माल आहे तो देखाव्या स्वरूपात इथं आपण या ठिकाणी त्यांचा सॅम्पल जे आहे या ठिकाणी मांडतो आणि हे इथे जे आपल्याला हे जो प्रदर्शनामध्ये बघायला येतात ते निश्चितच हे संपूर्ण बघून उत्पादित केलेल्या मालाचं ते कौतुक करत असतात आणि तो माल त्या शेतकऱ्याचा जो माल आहे तो त्यांच्यापर्यंत पोहोचवतात आणि निश्चितच ते शेतकऱ्याला एक चांगली दिशा मिळते एक मार्केटिंग स्किल त्यांना येतं आणि त्याच्या स्वरूपात हे कृषी विभागाच्या मार्फत हे सगळं मांडणी करतो त्यांच्या शेतमालची तर हे बघा आपण इथं बघायला मिळेल तुम्हाला या ठिकाणी आपण अशा प्रकारचे जरबेरा जो आहे या ठिकाणी पपई आहे भाजीपाला आहे या ठिकाणी संपूर्ण असे फळं ही जी फळं आहेत ह्या संपूर्ण देखाव स्वरूपात ह्याच्या स्पर्धा सुद्धा आपण आयोजित केलेला असतो म्हणजे या ठिकाणी शेतकऱ्यांना एक इन्स्पायर व्हावं शेतकरी एक इन्स्पायर व्हावं आणि त्यांना ह्याचं गुणाचं त्यांना चीज व्हावं या दृष्टिकोनातून थोडंफार स्वरूपात सातारा जिल्हा परिषद कृषी विभाग आहे तो या ठिकाणी पुरस्काराचं सुद्धा आपण आयोजित करतो।